नमस्कार सगळ्यांना. आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्त आहात, मस्त आहात आणि आनंदी आहात. तर मित्रमैत्रिणींनो, बरेच दिवस मला तुम्हा सगळ्यांना काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. त्यासाठी आजपासून मी यूट्यूब जर्नी तुम्हाला शेअर करणार आहे. सो आजचा हा ब्लॉग आणि येणारे खूप सारे यूट्यूब जर्नीविषयी जे ब्लॉग येणार आहेत ते बघायला विसरू नका. तर मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम मला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव वेलनेस विथ दमयंती असं का ठेवलं मी, आणि मी यूट्यूब चॅनल कसं चालू केलं, म्हणजे सोशल मीडियावर आणि यूट्यूब चॅनलवर मी कशी आली ते तुम्हाला सांगणार आहे. तर झालं असं मित्रमैत्रिणींनो की मी लॉकडाऊनमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे की सगळ्यांचे जॉब गेले, त्याचप्रमाणे माझासुद्धा जॉब गेला, म्हणजे मी सोडूनच दिला. तर मग दुसरं काय करायचं, काहीतरी पर्याय मी शोधत होती आणि काही अशी घटना घडली तर माझ्याकडे नेटवर्क मार्केटिंगचं एक प्रपोजल आलं आणि मी नेटवर्क मार्केटिंगमध्ये पण कशी आली ते सुद्धा मी तुम्हाला खूप नंतर सांगेन. पहिला ही आपली यूट्यूबची जर्नी मी पूर्ण तुम्हाला सांगते, त्यानंतर तो सुद्धा ब्लॉग तुम्हाला येईलच लवकरच. सो अशा प्रकारे मी नेटवर्क मार्केटिंग चालू केलं. तर आता तुम्हाला तर माहितीच आहे की नेटवर्क मार्केटिंगमध्ये पण खूप साऱ्या कंपनीज आहेत, पण मी ज्या कंपनीमध्ये एंटर झाली त्या कंपनीचं नाव आहे MI लाईफस्टाईल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. तुम्ही ती कंपनी बघू शकता की आता भारतामध्ये ती नंबर 1ला आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे नेटवर्क मार्केटिंगमध्ये. ओके, तर मी नेटवर्क मार्केटिंगमध्ये अशी जॉईन झाली आणि त्यानंतर ना ह्या नेटवर्क मार्केटिंगच्या बद्दल आमच्या खूप साऱ्या गोष्टी ह्या ऑनलाईन व्हायला लागल्या. म्हणजे आम्ही एकमेकांना प्लॅन प्रेझेंटेशन दाखवत होतो, लोकांपर्यंत पोचत होतो. त्यासाठी मग झूम किंवा जे पण असे सोशल जे आहेत ॲप ते वापरून आम्ही खूप साऱ्या लोकांना इन्व्हाइट करून आम्ही काय करतो, आमची कंपनी, म्हणजे जे काय आपलं नेटवर्क मार्केटिंगचं आहे ते सगळं कामकाज हे ना ऑनलाईन चालू होतं मित्रमैत्रिणींनो. हां, तर मी ह्या कंपनीमध्ये आली तेव्हा हे तर मी पाहिलं की बाबा हे नेटवर्क मार्केटिंगचं जे काम आहे ते लॉकडाऊनमध्ये जास्तीत जास्त ह्या गोष्टी करण्यासाठी सगळेजणं ऑनलाईनचा खूप म्हणजे वापर करत आहेत. सो माझ्याही कुठेतरी ना हे लक्षात आलं की सोशल मीडिया जर मला पण काही पुढे प्रोडक्टची माहिती किंवा लोकांपर्यंत पोचू शकतं. आज ही सिच्युएशन आहे की सगळेजण घरी बसले, आपण पर्सन टू पर्सन भेटू शकत नाही आहोत, तर एक सोशल मीडियामधून आपण ह्या प्लॅटफॉर्मवर येऊन आपण लोकांपर्यंत खूप चांगल्या प्रकारे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो, असा मलाही विचार आला ते सगळं परिस्थिती बघताना. तर ना झालं असं मित्रमैत्रिणींनो, खरं तर ह्या MI लाईफस्टाईल कंपनीमध्ये मी आली ना, तर ह्या माय लाईफस्टाईल कंपनीमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट आहेत आणि सगळ्याच ब्रँडचे प्रोडक्ट मित्रमैत्रिणींनो खरंच खूप चांगले आहेत. मी पर्सनली ते वापरलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते. पण ह्यामध्ये जो महत्त्वाचा एक ब्रँड आहे ना त्याचं नाव आहे एलिमेंट्स वेलनेस. आता एलिमेंट्स वेलनेसमध्ये पण खूप सारे आहेत, हेल्थकेअरचे आहेत, ब्युटी केअरचे पण आहेत, पण ह्याच्यामध्ये जे हेल्थकेअरचे प्रोडक्ट आहेत ना ते खूपच रिझल्ट ओरिएंटेड आहेत. आणि मी जेव्हा ह्या कंपनीमध्ये आले ती काही माझ्या हेल्थ इश्यूमुळेच आली आणि खरोखरच त्याचा मला खूप छान रिझल्ट मिळाला. आणि हे जे एलिमेंट्स वेलनेसचे प्रोडक्ट मी स्वतः आणि माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळ्यांनी कन्झ्युम केले, तर आम्हाला ह्याचा खूप छानच म्हणजे फायदाच झाला, बेनिफिट झाला. आणि वेलनेस याचा अर्थ काय असतो हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे
की इलनेस आपल्याला होऊ नये. म्हणजे आपण आजारी पडल्यानंतर ज्या गोष्टी, औषधं, डॉक्टर, खूप साऱ्या गोष्टी करतो आपण, त्या न होण्यासाठी वेलनेसकडे आता सगळ्यांचा कल आहे. आणि मला हा शब्द खूप आवडला की इलनेसकडे जाण्यापेक्षा आपण वेलनेसकडे गेलो तर तो आपल्याला म्हणजे एक छान जीवन जगण्यासाठी खूप फायदेशीर होईल. आणि मग हा एक वेलनेस शब्द पण मला आवडतो. आणि त्यात ह्या प्रोडक्टचं जे ब्रँडचं आहे ते पण एलिमेंट्स वेलनेस होतं. आणि म्हणून मी ठरवलं की आपल्या चॅनलचं नाव आपण एलिमेंट्स वेलनेस ठेवूया. आलं लक्षात? आणि मग जेव्हा हे माझ्या लक्षात आलं की सोशल मीडियासारखा प्लॅटफॉर्म नाही आहे, तर आपल्याला पण एक चॅनल चालू करून बघूयात, आपल्याला लोकांपर्यंत पोचता येईल. आणि अशा प्रकारे मग मी चॅनल चालू केलं. आणि काय झालं, खरं तर मला यूट्यूबविषयी किंवा सोशल मीडियाविषयी काहीच माहिती नाही आहे मित्रमैत्रिणी. मी तुम्हाला सांगते ना की माझं फेसबुक अकाउंट नव्हतं, मी रॅदर व्हॉट्सअप यूज करत नव्हती, इंस्टाग्राम मला माहीत नव्हतं, म्हणजे कोणत्याच गोष्टी मला माहीत नव्हत्या सोशल मीडियाचा. पण जेव्हा मी ह्या मार्केटिंगमध्ये आहे, नेटवर्क मार्केटिंगमध्ये बघितलं की माझ्याबरोबर जे लोक काम करायचे त्या सगळ्यांचेच यूट्यूब चॅनल होते, इंस्टाग्राम असायचे, आणि ज्यांचे नसायचे ते नवीन नवीन ओपन करायचे, छान छान व्हिडिओज बनवायचे, तर सगळ्यांचे खूप छान छान स्टेटस असायचं. हे सगळं बघून मला पण खूप मोटिवेशन आलं. आणि मला असं वाटलं की आत्ता जे चालू आहे सगळं सोशल मीडियाचा जमाना, तर ह्या काळात आपल्यालाही जर टिकून राहायचं असेल किंवा आपल्याला काहीतरी नवीन करायचं असेल तर हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपण सुद्धा म्हणजे ह्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला यायलाच पाहिजे, असा मग मी ठाम निर्णय घेतला स्वतःहूनच. आणि खरं तर यूट्यूब चॅनल ओपन कसं करायचं, एडिट कसं करायचे ते चॅनलचे व्हिडिओ, हे सुद्धा मला काहीच नव्हतं माहीत. फक्त माझा एक सोज्वळ आणि छान असा म्हणजे काय हेतू होता की बाबा हे प्रोडक्ट मला वापरलेत, मी स्वतः पण घेतलेत, आणि माझ्या सगळ्या जे फॅमिलीमध्ये सगळ्यांनी जे कंझ्युम केलेत तर त्याचा खूप छान फायदा मिळालेला आहे. तर हे मला लोकांपर्यंत कसं पोचवता येईल, ह्याच हेतूने मी हे यूट्यूब चॅनल चालू केलं. आणि खरं सांगू मित्रमैत्रिणी, जेव्हा मी ह्या कंपनीमध्ये आली तेव्हा मला कळलं की हे जे सगळ्या ह्या कंपनीचे प्रोडक्ट, स्वतः ही कंपनी मोठमोठ्या फॉर्म्युलेशन म्हणजे स्वतःचे फार्मास आहेत, ते सगळं तुम्हाला माझ्या कंपनीचा प्लॅन प्रेझेंटेशनमध्ये माहिती मिळेलच. पण महत्त्वाचं काय की हे कंपनीचे प्रोडक्ट डिझाईन करणारे जे आहेत ते खूप मोठमोठे चांगले अनुभवी सायंटिस्ट आहेत. आणि तेव्हा मला खूप विश्वास पडला की हे जे आहेत प्रोडक्ट ते आपल्याला कसे ना कसे लोकांपर्यंत पोचवायचे आहेत. तर म्हणून मग मी यूट्यूब चॅनल चालू करण्याचा निर्णय घेतला. आणि ह्या मेन हेल्थकेअर प्रोडक्टचं नाव होतं एलिमेंट्स वेलनेस. आणि म्हणून आपल्या चॅनलचं नाव मित्रमैत्रिणींनो मी ठेवलं वेलनेस विथ दमयंती. तर अशा प्रकारे आपल्या ह्या चॅनलचं नाव वेलनेस विथ दमयंती आहे. तर दमयंती हे माझं नाव आहे आणि वेलनेस हा शब्द मला खूप पॉझिटिव्ह वाटला आणि ह्या प्रोडक्ट रिलेटेड होता. कारण की कसं स्टार्टिंगला फक्त मी हे प्रोडक्टच टाकणार आणि मला काहीही माहीत नव्हतं की बाबा यूट्यूबवर काय असतं. त्या खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे आता शेअर करणार आहे की मला काही गोष्टी माहीत नव्हत्या आणि त्यामुळे मला किती तोटा झाला. तेव्हा स्टार्टिंगला जर माहिती असते तर आज मला खूप छान फायदा झाला असता. तर हे सुद्धा मी तुम्हाला छोटे छोटे असे ब्लॉग पुढे बनवणार आहे. त्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे आणि मी फक्त हे व्हिडिओ बनवणार एवढाच माझा एम होता. म्हणून हे चॅनल मी चालू केलं आणि नाव पॉझिटिव्ह वेलनेस ठेवलं. हे तुम्हाला क्लिअर झालं आज. आणि दमयंती हे माझं नाव आहे. ओके. तर हे मी मित्रमैत्रिणी तुम्हाला का सांगते, कारण की बऱ्याचदा काय होत असेल, आत्ता जे माझे 2 वर्षापासूनचे व्हिडिओज आहेत ना आपल्या चॅनलवर, ते माझे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज आहेत. मी जिकडे जिथे फिरते, ते कुठे हॉटेलला जाते, काय खाते आणि निसर्ग, म्हणजे जेणेकरून आपलं जे
आपण जो एन्जॉयमेंट करतो त्या सगळ्या गोष्टी. आणि मी रेसिपीचे व्हिडिओजसुद्धा टाकलेले आहेत, कारण बऱ्यापैकी मी जेवण खूप छान बनवते असं मला वाटतं. तुम्हीसुद्धा माझे रेसिपीचे व्हिडिओज बघू शकता. आणि महत्त्वाचं मित्रमैत्रिणींनो, मला ना वाचनाची खूप आवड आहे आणि त्यामध्ये ना मला खूप साऱ्या गोष्टी म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी भेटतात. आणि माझासुद्धा आयुष्याकडे बघण्याचा जो सकारात्मक दृष्टिकोन खूप जास्तीत जास्त डेव्हलप होत चाललेला आहे. आणि त्या गोष्टी ज्या मला मिळतात ना पॉझिटिव्हल्या, त्या गोष्टी मला असं वाटतं मी कोणाला शेअर करू. तर मला असं वाटतं की हा सोशल मीडिया म्हणजे यूट्यूबसारखा प्लॅटफॉर्म मी आता निवडलाच आहे. फार पूर्वी निवडला होता, तेव्हा मला माहिती नव्हतं की ह्या सगळ्या गोष्टींचा मी वापर इथेही करू शकते. पण आत्ता 2 वर्षापासून माझ्या लक्षात आलेलं आहे की मला ज्या गोष्टी आवडत आहेत आणि ज्याच्यामधून माझं आयुष्य खूप छान घडत आहे त्या गोष्टीसुद्धा मी लोकांपर्यंत शेअर करेन, तर नक्कीच माझ्यासारखा फायदा त्यांनाही होईल. तर अशा प्रकारे आपल्या चॅनलवर मी मोटिवेशनचे सुद्धा व्हिडिओज टाकलेले आहेत. जुने व्हिडिओज तुम्ही बघू शकता आणि पुढेसुद्धा मी छान छान गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे. तर हे सगळं साधारण तुम्ही पाहिलात आपल्या चॅनलवर रेसिपीचे व्हिडिओ, ट्रॅव्हलिंगचे आणि मी जे काय मला आवडणाऱ्या गोष्टी लिखाणांमध्ये त्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सकारात्मक गोष्टी सांगत असते. तर असं सगळं आपल्या चॅनलवर आता मिक्स सगळं आहे. तर म्हणून सांगते की आपल्या चॅनलला व्हिजिट द्या. नावावर जाऊ नका की वेलनेस विथ दमयंती, कारण जनरली असं कोणाकोणाला वाटत असेल की बाबा नाव आहे वेलनेस विथ दमयंती आणि असे सगळे ह्या चॅनलवर कसे काय व्हिडिओज असतात. कारण साधारण आपण एक नावावरून आपण अंदाज ठरतो ना की ह्या असं असं नाव आहे तर असं असं ह्या चॅनलमध्ये असू शकतं. फॉर एक्झाम्पल आता समज मी वेलनेस विथ दमयंती न ठेवता दमयंती ट्रॅव्हल ब्लॉग ठेवलं असतं, तर एक असा मोठा अंदाज येतो की इथे आपल्याला ट्रॅव्हलिंगचेच ब्लॉग बघायला मिळणार आहेत आणि मग लोक फटाफट सबस्क्राईब करतात. असंच आहे ना सोशल मीडियावर. तर हा जो गैरसमज आणि मला म्हणजे एवढ्या 4 वर्षामध्ये व्ह्यूज कमी मिळत आहेत, लोकांचा सपोर्ट कमी मिळत, रॅदर तुमचा सपोर्ट कमी मिळतो आहे, लाईक्स कमी येत आहेत, ह्यासाठी मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत मला काही गोष्टी माझ्या यूट्यूबच्या संदर्भात तुमचे काही गैरसमज असेल आणि मला सपोर्ट का मिळत नाहीत, त्या छोट्या छोट्या गोष्टी आता मी ह्या व्हिडिओमध्ये माझी यूट्यूबची जर्नी तुम्हाला शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की बाबा आपल्या चॅनलवर काय आहे आणि कशा प्रकारे मी ह्या यूट्यूबवर आली, नाव का ठेवलं हे ते तुम्हाला आत्ता सांगितलं की आपल्या चॅनलचं नाव असं आहे. बरं, तर पुन्हा एकदा मी तुम्हाला आता मी सांगते की आपल्या चॅनलचं नाव अशा प्रकारे हे वेलनेस विथ दमयंती ठेवलेलं आहे. पण आत्ता मला ते नाव चेंज करावं असं वाटत नाही आहे, कारण वेलनेस हा एक खूप पॉझिटिव्ह थॉट आहे. मग मला असंही तुम्हाला सांगायला आवडेल मित्रमैत्रिणींनो, आता वेलनेस म्हटलं की खूप साऱ्या गोष्टी ना मोठी म्हणजे हेल्थ रिलेटेड वगैरे असतात. हां, मान्य आहे मला, हेल्थ रिलेटेड असतात, पण वेलनेसमध्ये ना आपलं जसं शारीरिक आरोग्य आहे ना तसं मानसिक आरोग्य पण आहे. तर मला असं वाटतं हे मानसिक आरोग्यासाठी सुद्धा मी जे मोटिवेशनल ज्या गोष्टी सांगत होती ह्या चॅनलवर त्या खूप लोकांपर्यंत पोचलेल्या नाही आहेत. तर नक्की ते व्हिडिओज बघा आणि पुढे सुद्धा मी छान मानसिकदृष्ट्या जो फायदा आपल्याला छान होईल, आपली सकारात्मक वाढतील आणि मानसिक आरोग्य आपण कसं जपू शकतो ह्यासुद्धा गोष्टी मी तुम्हाला पुढे घेऊन येणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल आणि मला नक्कीच माहिती आहे की ह्यातून सगळ्यांनाच नाही म्हणू शकत, पण जे मनापासून आपल्या चॅनलवर काही गोष्टी बघतील, ऐकतील त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. 100% नाही, पण 1% तरी काहीतरी सकारात्मक बदल हा नक्कीच घडेल अशी मला खूप खात्री आणि विश्वास आहे. म्हणून आपल्या चॅनलला तुम्ही नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ जर तुम्ही आज बघत असाल तर नक्कीच व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आणि पुढचे व्हिडिओ पण मनापासून बघा. खूप छान व्हिडिओज येणार आहेत. तर सर्वप्रथम मी माझी यूट्यूबचे जर्नीचेच व्हिडिओज येणार आहेत. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज हा छोटासा व्हिडिओ माझ्या चॅनलबद्दल माहिती देण्याचा बनवलेला आहे. तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रमैत्रिणींनो. आपल्या एक कमेंटची, लाईकची, सपोर्टची खूप छान वाटतं हे सगळं तुम्ही केलात तर, म्हणजे त्यामुळे मला मोटिवेशन मिळेल.
तर नक्कीच आपल्याला चॅनलला सपोर्ट करा. पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे माझे पहिल्यापासून जे सबस्क्राईब आहेत, आता आपल्या चॅनलवर 3000 सबस्क्राईबहून जास्त झालेले आहेत, त्यांनासुद्धा मनापासून मी खूप धन्यवाद देते. जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना पण धन्यवाद. आणि आता जे नव्याने यूट्यूबर्स बनणार आहेत त्यांना ॲडव्हान्समध्ये खूप खूप थँक्यू. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू सो मच माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल. धन्यवाद.